बातमी केरळमधून। केरळमध्ये अत्याचाराचा अतिशय धक्कादायक आणि घृणास्पद प्रकार समोर आलाय। पीडितेवर 5 वर्षात तब्बल 64 वेगवेगळ्या जणांनी अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली। पीडितेच्या तक्रारीनंतर आतापर्यंत 15 नराधमांना अटकही करण्यात आली। पीडितेवर वयाच्या 13व्या वर्षापासून 64 जणांनी बलात्कार केल्याची फिर्याद नोंदवण्यात आली। 40 जणांची ओळख पटली आहे। गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू आहे। तर घटनेची चौकशी करून पोक्सो अंतर्गत नराधमांवर गुन्हे हे दाखल करण्यात आले। अतिशय धक्कादायक, देशाला हादरवणारी आणि आपला समाज नेमका कोणत्या दिशेने चाललाय याचा पुन्हा एकदा विचार करायला लावणारी अशी ही घटना। वयाच्या 13व्या वर्षीपासून पीडित मुलगी ही आता 18 वर्षांची आहे। मागच्या 5 वर्षांमध्ये 64 वेगवेगळ्या जणांनी लैंगिक अत्याचार, बलात्कार केल्याची ही घटना केरळमधून समोर येते। आता कुठं या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला जातोय। 15 जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। 40 जणांची ओळख पटलेली आहे। मात्र एका पीडितेवर 64 जणांनी मागच्या 5 वर्षांमध्ये अत्याचार केलेला आहे। अगदी या विषयीचा अधिकची माहिती घ्यायची झाली तर अगदी पब्लिक प्लेसमध्ये सुद्धा, सार्वजनिक ठिकाणी सुद्धा या पीडितेवर अत्याचार करण्यात आलेले आहेत। ही पीडित मुलगी ही खरं तर शाळेमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना खेळामध्ये सहभागी व्हायची, तिथे सुद्धा तिच्यावर अत्याचार करण्यात आलेले आहेत अशी सगळी माहिती या प्रकरणामध्ये समोर येते। आणि त्यामुळे समाज नेमका कोणत्या दिशेने जातोय हा पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आज भासते।